मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 संदर्भात पीक कापणी प्रयोग अंदाजे 12,000 पीक कापणी प्रयोग झालेले इथं. त्यापैकी 5 ते 6,000 पीक कापणी प्रयोगावर कंपनीच्या माध्यमातून म्हणजे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आलेला आहे. मग जिल्हा तक्रार निवारण समिती असेल, राज्य तक्रार निवारण समिती असेल, इथे आक्षेप घेतल्यामुळे हा पीक विमा लागतोय. दुसरी गोष्ट यामध्ये मित्रांनो सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी की जर बाजूच्या महसूल मंडळात म्हणजे माझ्या महसूल मंडळात जर पीक कापणी प्रयोग झालाच नसेल तर बाजूच्या महसूल मंडळाचा डेटा घेतला जातोय आणि जर त्याचप्रमाणे जर तिकडलं उंबरठा उत्पादन जास्त असेल, माझं जर कमी असेल तर माझं नुकसान होणार आहे. एवढी साधी गोष्ट सरकारला कळत नाही का? दुसरी गोष्ट मित्रांनो, जर आपल्याला कॅल्क्युलेशन आउटडेटेड दाखवत असेल तर आपल्याला पीक विमा भेटणार आहे. तुमचं कॅल्क्युलेशन बाकी आहे आणि तुम्हाला चांगल्या प्रमाणात पीक विमा भेटू शकतो. त्याचं कारण असं आहे की जर जिथे कॅल्क्युलेशन आउटडेटेड दाखवत आहे तिथे पीक विमा जास्त भेटू शकतो. त्यामुळे आक्षेप घेण्यासाठीच ह्या कॅल्क्युलेशन थांबवण्यात आलेले आहेत. दुसरी गोष्ट, आपल्याला जर यील्ड बेस 0 दाखवत असेल तर आपल्याला पीक विमा भेटणार नाही आणि तुम्हाला जी रक्कम जर दाखवत असेल तर तेवढी रक्कम मित्रांनो येत्या आठवड्यात म्हणजे 15 तारखेच्या नंतर तुम्हाला कधी पण पडू शकते, कधी पण तुमच्या बँक खात्यात येऊ शकते. सो हीच एक महत्त्वाची माहिती द्यायची होती. मित्रांनो, पीक विमा व्हिडिओ याचमुळे बनवत नाही आहे की शेतकऱ्यांना असं वाटू नये की आपण व्हिडिओ बनवतो आहे यातून काही माहिती भेटत नाही आहे. आपला हेतू नेहमी मित्रांनो स्वच्छ असतो, तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा. जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.